राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे। सध्या सर्वसामान्य नागरिक गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवार यांनी काय पोस्ट केली आहे पाहूयात। मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे। या घोषणा अचानक करण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारनं अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे। यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ञ, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ञांची तातडीनं बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा। पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा। देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणं यालाच सद्यस्थितीत सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे।